फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी 2 बीटीएम यंत्र वापरण्यात येणार असून हे मुंबईतील सर्वात रुंद बोगदे आहेत। मुंबई सागरी किनारा आणि ठाणे बोरिवली बोगद्यापेक्षा या प्रकल्पातील बोगद्यांचा व्यास मोठा आहे। तसंच हे बोगदे खणण्यासाठी वापरण्यात येणारे टीबीएम यंत्र देखील सर्वात मोठं आहे। मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅसच्या वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने 13 मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील व्यावसायिक एलपीजी गॅसच्या वापराचे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आलेले आहेत। या निर्णयामुळे आता हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे। माननीय जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने अनेक हॉटेल रेस्टॉरंटमध्ये तपासण्या करण्यात आल्या। यावेळी त्यांना हे सांगण्यात आलं की कमर्शियल सिलेंडर सुद्धा यानंतर तुम्ही वापरू शकणार नाही। त्यामुळं हॉटेल व्यावसायिकांमध्ये अत्यंत घबराटीचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी अकोल्यातील सर्व हॉटेल रेस्टॉरंट स्वीट मार्ट आणि कॅटरर्स व्यावसायिक जमा झालेलो आहे की या सर्व जे अडचण निर्माण झालेली आहे याच्यावर काय आपल्याला भूमिका घ्यायची आहे। तर या ठिकाणी आमचं असं ठरलेलं आहे की सोमवारी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना याबाबतचं निवेदन देणार आहोत। काँग्रेस पक्ष देशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय, तर काँग्रेसला देशाची प्रगती बघवत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। पंतप्रधान मोदींनी काँग्रेसनं सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे। देश के नागरिकों पर युद्ध का कम से कम प्रभाव पड़े, इस समय कांग्रेस से उम्मीद थी कि वो एक जिम्मेदार राजनीतिक दल की भूमिका निभाए, लेकिन कांग्रेस देश हित के इस महत्वपूर्ण काम में भी फिर एक बार फेल हो गई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।